बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आलाय। अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला होता। तसंच दफनासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजवण्यात आला होता। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी बळाचा वापर करत स्थानिकांना स्मशानभूमी परिसरातून बाजूला केलं। त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आलाय। बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं। मुंबईतील जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता। त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते, परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता। त्यामुळे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्याच्या वडिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यानुसार मागील 2 दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता। अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचं निश्चित झालं। तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खोदण्यात आला होता। स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शिरले। त्यांनी स्मशानभूमीतील खड्डा पुन्हा बुजवला। अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानातून बाहेर काढलं। रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला। शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला। तसंच जेसीबीच्या साहाय्यानं बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला, परंतु शववाहिनी दाखल होताच तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडवण्याचा प्रयत्न केला। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आलाय। 500हून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDCनं 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्यात। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होणार आहे। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDCकडे सोपवण्यात आली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागलं आहे। राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे। याच्या निषेधार्थ तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी आज संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचं राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केले। या संदर्भात स्वतंत्र GR काढण्याच्या हालचाली सुरू केल्यात। त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। आज भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते। कोखले रोड, राममारुती रोड मार्गे पूना गाडगीळ ज्वेलर्स चौकातून तलावपाळी रोड, राजवंत ज्वेलर्सपासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवं वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्ग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोट नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोट नाका, शासकीय विश्रामगृह येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी मंचावर अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पैंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रात भटक्या जमातींसाठी
NTC हा प्रवर्ग असून त्यामध्ये केवळ धनगर या एकाच भटक्या जमातींचा समावेश असल्याचं सुनील झडके यांनी सांगितलं। या प्रवर्गास 3.5% आरक्षण देण्यात आले। उलटपक्षी ST प्रवर्गासाठी 7% आरक्षण असून सुमारे 47 जातींचा त्यात समावेश आहे। दिवसागणक अनुसूचित जमातींची संख्या वाढत असल्यानं धनगरांचा समावेश केल्यास मूळचा आदिवासी बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे। अशा स्थितीत जर शासन अध्यादेश काढणार असेल तर आम्ही तो सहन करणार नसल्याचंही झडके यांनी सांगितलं। तर धनगर ही जमात नसून जात असल्यानं त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केलाय। तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचं राजकारण करत असाल तर राज्यातील 85 मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा अनिल भांगले यांनी यावेळी दिला। आज आम्ही ह्या ठिकाणी संयुक्त आदिवासी हक्क कृती समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण काय आहे की आज सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी अप्रोच केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण। म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी मधून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो 7.5% आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं। त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं, त्यांनी त्यांचं बघावं, आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही। म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं। हा नक्कीच पडणार, अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळे जागा उठलेले आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ओवळा येथील ग्लोरिया बँकेट हॉलमध्ये मकुंस प्री स्कूल गरबा नाईटचं आयोजन पलक अग्रवाल आणि मीनाक्षी शानबाग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला। 500हून अधिक नागरिक या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते, ज्यामुळे हा कार्यक्रम एक यादगार संध्याकाळ ठरला। या कार्यक्रमास नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर आणि प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि नृत्य दिग्दर्शक रौनक छेडा यांच्या उपस्थितीनं शोभा आणली। हा शानदार कार्यक्रम मकुंस प्री स्कूलच्या ओवळा, ब्रह्मांड, कासरवडवली, आनंदनगर, पाचपाकाडी, शिवाईनगर, वृंदावन आणि वसंत विहार शाखांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता। पालक, आजी आजोबा आणि लहान मुलांनी आपल्या नृत्याच्या हलक्या फुलक्या आणि सुंदर हास्यांनी या कार्यक्रमात रंगत आणली। या कार्यक्रमाचा उद्देश संस्कृती जपणं आणि सणांच्या काळात कुटुंबाच्या एकत्रिततेचं महत्त्व मुलांमध्ये रुजवणं हा होता। नमस्कार, मी मीनाक्षी शानबाग। इकडे मकुंस प्री स्कूलचं गरबा नाईट चालू आहे आज
आमच्यासोबत मोर दॅन 300+ पार्टिसिपेंट्स आले आहेत आणि मुलांचं फॅमिलीचं सगळं एक मोठा गेट टुगेदर झालंय. हे आपण साजरा करतोय फक्त एक मात्र सोल्युशन आहे ह्याचं, कारण की वी वॉन्ट, आपण सण कशाला साजरा करतो, कारण की सगळं फॅमिली एकत्र आलं पाहिजे, त्यांना संस्कृती माहीत असली पाहिजे. अँड दॅट इज द रिझन वी आर डुईंग दिस ॲट सच अ लार्ज स्केल. अँड दरवर्षी आता आमचे प्रेझेंट मुलं, आपली आधी जे अल्युमिनाय मुलं आहेत ते आलेत. सो दरवर्षी आमचं फॅमिली असंच मोठा होत चाललंय आणि दरवर्षी आपण ग्रँड रीतीने असंच सगळे सण साजरा करतायत. गणपतीचं झालं, आता नवरात्री, पुढे दिवाळी असेल, क्रिसमस असेल, सगळं सण एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्याला, मुलांना कळलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही दरवर्षी तुमचं अभिनंदन करतो. या मकुंज प्री स्कूल गरबा नाईटला आनंद घ्या. थँक्यू. सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. ठाणे बदलतं हे दृश्य स्वरूपात दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी कचरावेचक काम करत आहेत. त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरावेचक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करूया. आपल्याला कधी या कचरावेचक महिला, स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया, असं वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबॅसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केलं आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशपातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा 2024 या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा 2024 हा कार्यक्रम शनिवारी कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जी गोदेपुरे, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसंच महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध ठिकाणी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान सुरू आहे. या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे. तसंच मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं ठाणे शहर स्वच्छ होईल असं सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केलं. ठाणे महापालिकेच्या उपक्रमात उत्सव ठाणेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी मिळून स्वच्छमेव जयते या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम यावेळी सादर केले. समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांनी फॅशन शोच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. तसंच कचरावेचक महिला, त्यांची मुलं, सफाई कर्मचारी, सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांनी फॅशन शोच्या माध्यमातून ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करण्याचाही संदेश दिला. त्याचप्रमाणे कलाअंकुर संस्थेचे गौरी आणि सौरव शर्मा यांनी कथ्थक नृत्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची ज्योत पेटवूया असा संदेश दिला. तर वर्षा ओगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारूड सादर करून आपलं शहर स्वच्छ ठेवण्याचा, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश दिला. रस्ते स्वच्छ ठेवा, रस्त्यावर कचरा टाकू नका हे सांगणारं पथनाट्य यावेळी सादर करण्यात आलं. टाकाऊ वस्तूंच्या वापरातून तयार केलेल्या वाद्यांच्या सहाय्यानं स्वत्व, ठाणे ड्रम सर्कल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्रज्ञ महाविद्यालयानं कबाड बँड ही अनोखी संकल्पना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. तसंच आगाऊ पोरं या स्टँड ॲप अकादमीचे कलाकार अथर्व हिंगणे आणि यांच्या पुढाकारानं खास स्वच्छता या विषयावरील स्टँडअप शो सादर करण्यात आला. या शोच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं. कलाअंकुर आर्टच्या ओमकार गजरे यांनी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही नाटिका यावेळी सादर केली. ठाणे महापालिकेसमवेत स्वत्व ठाणे, AR व्हेंचर्स, रोहन्स एरा, आगाऊ पोरं, कलाअंकुर, स्त्रीमुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, काशी कला मंदिर,
इंडियन एज्युकेशन सोसायटी, वास्तुशास्त्रज्ञ महाविद्यालय, श्रीमा विद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या. कोरोम मॉलनं वेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रम सादर करण्यात जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरोम मॉलचे विकास लड्डा यांचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आभार व्यक्त केले.